नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे आपल्या अविरत या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. समाज सुधारणेचा दीप उजळणाऱ्या, शिक्षणाचा मंत्र देणाऱ्या आणि महिलांसाठी नव्या युगाची सुरुवात करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा 10 मार्च हा पुण्यस्मरण दिवस. त्यांच्या कार्याची महती, त्याग आणि शिक्षणासाठी केलेल्या अपार मेहनतीला वंदन करण्यासाठी हा विशेष व्हिडिओ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. भारतातील पहिल्या शिक्षिका, भारतीय स्त्री मुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या म्हणजेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. वडील खंडोजी नेवसे पाटील, आई लक्ष्मीबाई आणि सिंधुजी, सखाराम व श्रीपती या 3 भावंडांसह सावित्रीबाईंचे बालपण आनंदात व्यतीत झाले. सावित्रीबाई फुले या अवघ्या 9 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह 1840 मध्ये ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याशी झाला. लग्नानंतर ज्योतिरावांनी त्यांना घरीच शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी ज्योतिरावांचे मित्र सखाराम परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर यांनी घेतली. पुढे सावित्रीबाईंनी अहमदनगर येथे फॅररबाई आणि पुण्यात मिचेलबाई यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले. 1 जानेवारी 1848 रोजी ज्योतिरावांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि सावित्रीबाई वयाच्या 17व्या वर्षापासून त्या शाळेत विनावेतन शिकवू लागल्या. त्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या. सुरुवातीस अन्नपूर्णा जोशी, सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनू पवार आणि जनी कर्डिले अशा 6 मुलींनी या शाळेत प्रवेश घेतला. काही धर्ममार्तंडांनी धर्म बुडाला अशी ओरड केली व ते सावित्रीबाईंवर धर्मबुडवी म्हणून शेण व माती फेकू लागले. तरी सुद्धा त्या मागे हटल्या नाहीत. सर्व विरोधाला धैर्याने तोंड देत त्यांनी आपली आगेकूच चालूच ठेवली. 1851 मध्ये फुले दाम्पत्यांनी चिपळूणकराच्या वाड्यातील आणि रास्तापेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना केली. 10 सप्टेंबर 1853 या दिवशी ज्योतिरावांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह इतर लोकांस विद्या शिकवण्याकरिता मंडळी या नावाची संस्था स्थापन केली. या कामात त्यांना मातृव्रत असणाऱ्या सगुणाबाई क्षीरसागर यांची मोलाची मदत झाली. सावित्रीबाईंसह सगुणाबाई आणि फातिमा शेख याही मुलींच्या शाळांमध्ये शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. शिवाय विष्णुपंत थत्ते व वामनराव खराडकर हे मित्रही या शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. 1849 साली जेव्हा फुले दाम्पत्यांना गृहत्याग करावा लागला तेव्हा त्यांचेच एक मित्र उस्मान शेख यांनी त्यांना मदत केली. आपल्या राहत्या घरातील जागा त्यांनी या दाम्पत्यास राहायला दिली. त्यांच्या शाळेमध्ये सर्व जाती धर्माच्या मुलामुलींना प्रवेश होता. फुले दाम्पत्यांनी पुण्यामध्ये 1856 साली पहिले नेटिव्ह ग्रंथालय सुरू केले. फुले दाम्पत्यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या ताराबाई शिंदे यांनी 1882 साली स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून स्त्रियांची दयनीय परिस्थिती मांडली. यावरूनच फुले दाम्पत्यांच्या शाळांद्वारे स्त्रीवर्गात होऊ लागलेल्या जागृतीची कल्पना येऊ शकते आणि त्यातूनच आधुनिक महाराष्ट्रातील स्त्रीची जडणघडण होण्यास मदत झाली. 1863 साली ज्योतिराव व सावित्रीबाईंनी गंजपेठेतील राहत्या घरात विधवा स्त्रियांच्या समस्या लक्षात घेऊन बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. 1884 पर्यंत अनेक भागातून सुमारे 35 असहाय्य स्त्रिया तेथे आल्या. अशा स्त्रियांची बाळंतपणे सावित्रीबाई स्वतः करीत. त्यातीलच एका काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा यशवंत नामक मुलगा फुले दाम्पत्यांनी दत्तक घेतला. पुढे तो वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनला आणि या दाम्पत्याचे समाजसेवेचे कार्य त्याने पुढे नेले. फुले दाम्पत्यांच्या कार्यामुळे प्रेरित होऊन 1875 साली पंढरपूरला तेथील दुय्यम न्यायाधीश लालशंकर उमियाशंकर यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. समता, स्वातंत्र्य आणि विवेकनिष्ठा या तत्वांवर आधारित नवा आधुनिक समाज निर्माण करण्याचे ज्योतिरावांचे ध्येय होते. त्यासाठी 24 सप्टेंबर 1873 रोजी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अशा सर्वच कार्यात सावित्रीबाईंची खंबीर साथ त्यांना लाभली. सत्यशोधक जलसे, साहित्य, भाषणे,
वृत्तपत्रे अशा विविध माध्यमातून त्यांनी जनजागृती केली. या चळवळीचे लोण महाराष्ट्रात पसरले. सत्यशोधक विवाह पद्धतीद्वारे त्यांनी ब्राह्मण पुरोहिताशिवाय आणि हुंडा न देता साध्या पद्धतीने विवाह करण्याचा पर्याय समाजाला दिला. सावित्रीबाईंची मैत्रीण बाजूबाई ज्ञानोबा निंबनकर यांची कन्या राधा आणि सत्यशोधक कार्यकर्ते सीताराम जवाजी आल्लाट यांचा अशा पद्धतीचा पहिला विवाह सावित्रीबाईंनी स्वखर्चाने घडवून आणला. या विवाहामुळे त्यांना अनेक खटल्यांना सामोरे जावे लागले. 4 फेब्रुवारी 1889 साली त्यांचा पुत्र यशवंत आणि सत्यशोधक समाजाचे नेते ज्ञानोबा ससाणे यांची कन्या राधा उर्फ लक्ष्मी यांचा विवाह सुद्धा याच पद्धतीने संपन्न झाला. विधवांचे केशवपन ही त्या काळातील एक दृष्ट प्रथा होती. ज्योतिरावांचे सहकारी आणि दीनबंधूचे संपादक नारायण मेघाजी लोखंडे यांनी नाभिकांना एकत्र आणले आणि त्यांना विधवांचे केशवपन न करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देऊन सुमारे 1000 नाभिकांनी संप केला. या आंदोलनाला सावित्रीबाईंची प्रेरणा होती. याचा वृत्तांत लंडनच्या दी टाइम्स या वृत्तपत्रात 9 एप्रिल 1890च्या अंकात छापून आला. तसेच इंग्लंडमधील सुधारक चळवळीतील स्त्रियांनी त्यांना अभिनंदनाचे पत्रही पाठवले. 28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिरावांचा मृत्यू झाला. त्यांचे अंत्यसंस्कार करण्यास यशवंत या त्यांच्या दत्तक पुत्रास नातेवाईकांनी विरोध केला. तेव्हा सावित्रीबाईंनी न डगमगता ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला. हे एक क्रांतिकारक पाऊल होते. ज्योतिरावांनंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ती अखेरपर्यंत सांभाळली. 1893 साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 1896 या काळात महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला होता. त्यावेळी सावित्रीबाईंनी गोरगरिबांना खूप मदत केली. सत्यशोधक समाजाद्वारे ठिकठिकाणी अन्नछत्र उघडून सुमारे 2000 मुलामुलींची भोजनाची व्यवस्था केली. 1897 पासून पुण्यात प्लेगची साथ आली. तेव्हा मृत्यूला न घाबरता सावित्रीबाईंनी प्लेग बाधित रुग्णांची सेवा शुश्रूषा केली. पण अखेर त्यांना प्लेगची बाधा होऊन त्यातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. 1848 ते 1897 या अर्धशतकाच्या कालावधीत सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षण, जाती अंताची चळवळ आणि स्त्री सुधारणा चळवळ याकरिता ज्योतिरावांसमवेत मोलाचे योगदान दिले. त्याचबरोबर ज्योतिरावांपासून समाज व कुटुंबीय जेव्हा दुरावले तेव्हा सहचारिणी म्हणून त्यांना खंबीरपणे साथ दिली. सावित्रीबाईंचे साहित्य, त्यांची पत्रे आणि त्यांचे कार्य यांमधून त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाणीव होते. सावित्रीबाई या एक प्रतिभासंपन्न कवयित्री होत्या. ज्योतिरावांसारख्या सुधारक पतीची सोबत, प्रबोधनातील नवविचारांचे संस्कार आणि आंदोलनातील अनुभव यांमुळे त्यांच्यातील काव्यगुण बहरून आले. मात्र दीर्घकाळ त्यांचे साहित्य महाराष्ट्राला ज्ञात नव्हते. 1988 मध्ये डॉक्टर माळी यांनी सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय या ग्रंथाद्वारे ते प्रकाशात आणले. सावित्रीबाईंच्या काव्य फुले या काव्यसंग्रहात एकूण 41 कविता आहेत. त्या स्थूलमानाने निसर्गविषयक, सामाजिक, आत्मपर, बोधपर आणि इतिहासविषयक अशा आहेत. सावित्रीबाईंच्या साहित्यावर ज्योतिरावांच्या विचारांचा निश्चितपणे प्रभाव होता. मात्र त्यांचे लिखाण ही एक स्वतंत्र अभिव्यक्ती आहे. त्यांचा मूळ पिंड समाज सुधारणावादी होता. ज्ञानाची महती, शिक्षणाचे महत्त्व, मनुष्यत्वाचे सार अशा विषयांना वाहिलेल्या कविता त्यांनी प्राधान्याने लिहिल्या. स्वागतपर पद्य हे स्वागतगीत किंवा बाहुलीसारख्या विषयांवरील कविता त्यांनी शाळेतील विद्यार्थिनींसाठी रचल्या असाव्यात. लहान मुलींना घरकामाला न जुंपता त्यांना शाळेत पाठवले पाहिजे हा विचार त्यांनी अधोरेखित केला. ग्रामीण भागातील स्त्री शिक्षणाविषयीची उदासीनता पाहता हा विचार आजही किती लागू पडतो हे लक्षात घेण्याजोगे आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात क्रांती घडवली. त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुढील व्हिडिओत पुन्हा भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.